केलेला आहे त्यावरती. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स एफआयआर आहेत आपले. जे पुरवठादार आहेत सप्लायर्स ते 248 आहेत आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190 असे 703 कोणते हे सॉरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260 सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 एफआयआर आहेत. सो एफआयआर काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. एक मिनिट. गुटखा हा 2 नंबर धंदा आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे. ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं काही गाड्या सोडतं असं आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार. कुणी असू द्या ते माझे अधिकारी होऊ शकतात इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कोणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती कारवाई. नाही एफआयआर आतापर्यंत झालेले आहे पण ते प्रूव्ह करण्यासाठी यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट. ते प्रूव्ह करण्यासाठी लेट मी आन्सर दॅट. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात कंप्लेन येतात. आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहेत. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. सर आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाया झाल्या साधारणपणे किती कारवाया झाल्या किती तो डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे ना. नाही मी डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे. नाही मी टोटल आता खूप केल्यात. दररोज मी प्रेस देतोय. किती आहे देतो. येस प्लीज. प्रोहिबिटेडची एका वेळेस एक मिनिट आय आन्सर एव्हरी क्वेश्चन. लेट मी आय कम टू हां. मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही सॉरी नो सॉरी प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती दॅट वॉज नाही मला